केन उपनिषद आणि केन उपनिषदना असणारा चौथा खंड, त्याच्यामध्ये असणारा 8वा आणि 9वा मंत्र. या ठिकाणी आता काय झालं, संपूर्ण केन उपनिषदाची असणारी काय फलश्रुती, शेवट काय, तर त्याचा जो असणारा शेवट तो या ठिकाणी आता 7व्या आणि 8व्या आणि 9व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी केला. आणि म्हणून असणारा त्यातला 8वा मंत्र जो चालला त्याच्यावर सगळं भाष्य झालं. तस्यै तपोदमक कर्मेति प्रतिष्ठा वेद सर्वांगाने सत्यम आयतनम, की अशा प्रकारे त्या ठिकाणी जी ब्रह्मविद्या सांगितली त्या ब्रह्मविद्येसाठी काय ही सगळी प्रतिष्ठा म्हणजे सगळं अपेक्षित आहे या अनुषंगाने सांगितलं. तर त्या पुन्हा ब्राह्मीम वाव जो मंत्र मागे झाला त्याच्यावर संपूर्ण व्याख्यान झालं. आणि मग तिथं असणारा पूर्वपक्ष सिद्धांती त्या अनुषंगाने ज्ञानादेव कैवल्यम हे सांगितलं. ज्ञानकर्म समुच्चयवाद होऊ शकत नाही, परंतु त्याचं असणारं उत्तर जे आहे ते काय सांगितलं, मग तस्यै तपोदमक कर्मे ते प्रतिष्ठा वेद सर्वांगाने सत्यमायतनम, की अशा प्रकारे ती ब्रह्मविद्या प्राप्त जर करायची असेल तर त्याला काय आधारभूत काय सगळं जे आहे सगळं प्राथमिक स्टेजला तप आहे, दम आहे, कर्म आहे, समुच्चय होत नाही. पण पहिलेही शिकल्याशिवाय दुसरीत येऊ शकत, दुसरीशिवाय तिसरीत जाऊ शकत नाही. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच आहे. डायरेक्ट SSCला बसू शकत नाही. तसं SSC म्हणजे ब्रह्मविद. मग ती जर परीक्षा द्यायची असेल मग ते सगळं अष्टांग योग बुद्धीमध्ये काय सांगितलं तेच सांगितलं. यम नियम एक एक झाल्यानंतर पहिले यम सर्वसाधारण नियम जे आहेत शास्त्राने सांगितलेले, आहार शुद्धी आहे, इतर सगळे शुद्ध आहे, कायिक वाचिक मानसिक शुद्ध्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या व्हायला पाहिजेत. त्याशिवाय पुढे नाही, नियमाकडे नाही. पहिलं यम नियम आसन 3 तास स्थिर झाला पाहिजे. प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. डायरेक्ट जर समाधी म्हटलं तर होऊ शकेल का, नाही, विक्षेप होईल चित्त. मग त्याकरता ह्या सगळ्या ज्या 8 पायऱ्या आहेत एकानंतर दुसरी नंतर करत 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 समाधी, सविकल्पक समाधी आणि निर्विकल्पक समाधी सांगितले. समाधीमध्ये पण 2 प्रकार सांगितले. एक सविकल्पक, काही वेळ म्हणून मनी भावाला राहणं, आणि पुन्हा ते साधारण पुन्हा या जगतामध्ये किंवा व्यवहार तर नाहीच त्या अनुषंगाने, परंतु शरीराची असणारी पुन्हा जाणीव होणं सविकल्पक. आणि निर्विकल्पकमध्ये एकदा गेला की मन उन्मनी भावाला गेला की तो गेलाच, त्या भावालाच परमेश्वराशी एकरूपता. निर्विकल्पक समाधी अशा प्रकारे समाधी जे असणार. पण हे ती समाधी साधण्याकरिता म्हणून काय सगळं हेच आहे. तपोधम कर्म तिथे सुद्धा हेच आहे. यमाच्या अनुषंगाने हेच सांगितलंय की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा परिपक्व होतील तेव्हा नियमात जाईल, मग आसन होईल, मग प्राणायाम होईल, मग प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे, आणि मग शेवटची असणारी स्टेज. तसं ब्रह्मविद होण्याकरता ह्या सगळ्या गरजेच्या आहेत. म्हणून अशा अनुषंगाने त्या तस्यै तपोदम कर्मे प्रतिष्ठा म्हणजे या सगळ्यामध्ये तप दम कर्म नंतर वेदा सर्वांगाणी संपूर्ण 4 असणारे वेद आणि अंग त्या ठिकाणी सांगितली. षडंग कोणकोणती, शिक्षा कल्प निरुक्त छंद व्याकरण आणि ज्योतिष. ज्योतिष हे वेदांग. कधी काय करायचं कोण सांगतं, हे ज्योतिष सांगतं आम्हाला. पाडव्यालाच पंचांग पूजन काय करायचं, तो आपला पहिला दिवस म्हणून आपण उत्सव करतो. नवीन आरंभ होणारं वर्ष आमचं सुख समृद्धीचं दावो, ते कोणी सांगितलं आम्हाला, बाकी कोणी सांगायची गरज नाही. ते पंचांगाने सांगितलं की हा काय आता संपूर्ण आयन बदललं, आता नवीन येणारं हे आयन होईल. हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. ज्योतिषशास्त्राने आम्हाला सगळं सांगितलं. मग ज्योतिषशास्त्राने कशाच्या आधारे सांगितलं, ज्योतिषशास्त्राने आपल्या स्वतःच्या मनाने नाही सांगितलं. या संपूर्ण ग्रह तारे हे जे काय आहे यांचा सगळ्यांचा अभ्यास प्राचीन ऋषीमुनी जे आहेत यांनी सर्वांनी त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी ते शास्त्र त्या ठिकाणी निर्माण केलं. त्याच्या अनुषंगाने हे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे सगळे असणारे काय ही सर्व वेदांगानी, हे सुद्धा जी वेदाची जी अंग आहे ते काय ही सगळी कशाची, उपनिषद ज्ञान आहे. उपनिषद ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे सगळे प्राथमिक स्टेजला हे सगळं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर सत्यमायतनम, सत्यसुद्धा काय आहे, आयतन म्हणजे त्याचे असणारी स्थित होणे. सत्यामध्ये सर्वं सत्ये प्रतिष्ठितम, हे संपूर्ण जगत जे आहे ना हे जगत कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर सत्यामध्ये. सत्यामध्ये ती ताकद आहे की त्याच्यामध्ये काय संपूर्ण काही जो तुमचा असणारा अनुष्ठान
सत्यवादी आपण म्हणतो. सत्याचा असणारा अनुष्ठान, त्या सत्याची शक्ती जी आहे त्या सत्याचं एक तप अनुष्ठान जर व्यवस्थित केलं, ऋतम वच्मी सत्यम वच्मी, गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितलं ऋतम वच्मी सत्यम वच्मी, आला का? जे काय बोलेल ते सत्यच बोलेल. अशा प्रकारे जे सत्य आहे हे सत्यसुद्धा काय, त्याची असणारी प्रतिष्ठा आहे कशाची? उपनिषदाची. म्हणजे जो उपनिषद विद्या प्राप्त करतो किंवा ज्याला उपनिषद विद्या प्राप्त करायची आहे त्याला या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत प्राथमिक स्टेजला. तप, दम, कर्म, वेदाचं असणारं अध्ययन, त्यानंतर वेदाचे असणारे अंग, याचं आपाततः ज्ञान, हे सगळं त्याला जेव्हा अपेक्षित असतील किंवा सगळ्या गोष्टी प्राप्त केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट सत्यमायतनम, त्याचं जीवन जे आहे कसं पाहिजे? सत्य पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक काय पाहिजे? एकरूपता पाहिजे. असं ज्यावेळेस त्याचं जीवन होईल त्याच वेळेस तो काय होईल? तो परिपक्व होईल उपदेशासाठी. मग त्याला त्यापुढे असणारा उपदेश आणि उपदेश प्राप्त केल्यानंतर ब्रह्मज्ञान. अशा प्रकारे या असणारा मंत्राचा अर्थ या ठिकाणी सांगून त्याचा आचार्य काय भाष्य करतात आपण बघू. गुरु म्हणतात, काय म्हणतात? यामिमां ब्राह्मी उपनिषदं तव अग्रे ब्रुमेदी तस्यै तस्या उक्तायाः उपनिषदाः प्राप्ती उपायभूतानि तप आदीनी. आचार्य या ठिकाणी म्हणतात काय? गुरु म्हणतात काय? तुला आम्ही प्रथम काय ब्रह्मविद्या प्रतिपादक सगुण विद्या निर्गुण विद्या विषयक उपनिषद सांगितले. दोन्ही प्रकारची सांगितले. पहिल्यांदा त्या ठिकाणी काय सगुण विषयक सुद्धा सांगितलं आणि ईश्वरानुषंगाने सगुण सांगितलं आणि निर्गुण निरकात्मकाने ते निर्गुण विद्या सांगितली. या दोन्ही मागच्या पाठांमध्ये झाल्या, या व्यवस्थित मागच्या पाठामध्ये झाला आहे तो विषय. आणि मग सगुण विद्या निर्गुण विद्या विषयक उपनिषद जे आहे ही दोन्ही उपनिषद या ठिकाणी तुला मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या विद्येच्या प्राप्तीसाठी तपप्रवृत्ती साधने सांगतो, परंतु ती जी विद्या त्या ठिकाणी उपनिषद विद्या तुला सांगितली ती उपनिषद विद्या प्राप्त करण्यासाठी जी काही साधनं अपेक्षित आहेत ती साधनं आता मी पुन्हा एकदा काय त्याला म्हणतो रिमाइंड. आता हा रिमाइंड आहे. यद्यपि पहिल्यांदा सगळं सांगितलं तिथे, परंतु पुन्हा एकदा काय म्हणतो आपण झाल्यानंतर एकदा शेवट आवृत्ती करतो कुठल्याही गोष्टीची. आपण सगळं झाल्यानंतर एकदा कर त्याला आता उद्या जायचं आहे ना, एकदा रिमाइंड कर. सकाळी तयार राहा, 8 वाजता आम्ही येतो. मग रात्री झोपल्यानंतर पण आपण एकदा मेसेज टाकतो सकाळी 8 वाजता उठ, सकाळी 6 वाजता एकदा मेसेज टाकतो की उठून तयार राहा, 8 वाजता आम्ही येणार. हे सगळं रिमाइंड. तसं या ठिकाणी ब्रह्मविद्या प्राप्त करण्याकरता हे सगळं सांगितलंच आहे. विवेक वैराग्य आदी सगळं आलंच आहे, परंतु रिमाइंड आहे पुन्हा एकदा शेवट आता की हे सगळं तुम्हाला पाहिजेलच तरच ती ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. म्हणून हे रिमाइंड आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय त्या विद्येच्या प्राप्तीसाठी काय पाहिजे? तप प्रवृत्ती साधने सांगतो. त्याच्यासाठी काय अपेक्षित जे आहे तप आधी ती साधने या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तप म्हणजे काय? बाह्येंद्रिय तपोदम. तप म्हणजे काय सांगितलं? बाह्य इंद्रिय विषय जे आहे, इंद्रिय जे आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, बाह्य विषयांकडे जी सातत्याने धावतात. मला हे खायचंय, मला ते खायचं, मला इकडे जायचंय तिकडे जायचंय, काही नाही. आता बाहेर जाणं नाही. आता काय? आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन. आता बहिर्चक्षु नाही, आवृत्त व्हायचं, अंतर्मुख बघायला सुरुवात केली पाहिजे. ते सांगितलं. ते तप म्हणजे बाह्य इंद्रिय त्याचा निग्रह. त्यानंतर अंतःकरण याची एकाग्रता. आणि अंतःकरणाची काय? एकाग्रता म्हणजे अंतःकरण सातत्याने मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं, अशा प्रकारे जे धावतं आहे ना, त्या धावणाऱ्या अंतःकरणाला एका ठिकाणी स्थिर करणे त्याला म्हणलं तप. हे झालं तप. कर्म काय सांगितलं? तप म्हणजे तप म्हणजे दम म्हणजे उपरम. तप झालं. तपात आहे सगळं बाह्येंद्रिय निग्रह. दम म्हणजे अंतरेंद्रिय निग्रह. उपरम म्हणजे वैराग्य थोडक्यात मनामध्ये की जे जे विषयांच्या प्रती मनामध्ये जिगुप्सा भावना निर्माण होणं, इंद्रियांचं दमन करणं. नुसतं काय बाहेर कंट्रोल करून नाही तर मनाने सुद्धा आंतरिक सुद्धा कंट्रोल पाहिजे त्याला. तर दोन्ही म्हणजे बाहेर तर जाणंच नाही त्याला, व्यावहारिक तर थांबला असतो, परंतु कधी कधी असा व्यवहाराने थांबेल परंतु मनाने चिंतेन. मग त्याला गीतेने मिथ्याचार उच्चते सांगितलं. इंद्रियांना थांबून मनाने त्याचं जो चिंतन करतो तो मिथ्याचारी आहे. असं मिथ्याचारी नको. जाणं पण थांबलं पाहिजे आणि मनाने सुद्धा तिथं जाणं. मन असं एका मिनिटात कुठेही जाऊन येतं. मनाचा वेग जो आहे हा इथलं बसल्या एका सेकंदाच्या आत मी इथनं पुण्यात जाऊन येऊ शकेल. हा मनाचा वेग आहे. म्हणजे अशा प्रकारे जे मनाने जे जाणं आहे
बाह्य इंद्रियांचा तर निग्रह केलाच आता, बाह्य इंद्रिय तिकडे जाणार नाही समजा. मग मन जाईल का, अरे मला गेलं पाहिजे, किती सुंदर तिकडे काय त्यांचं मित्र मिलाप होता, हे होतं ते होतं, मला का नाही जाता आलं. मग गेला तर नाही, परंतु मनाने सगळं तिथलं चिंतन करत बसला, त्याचा उपयोग का नाही. म्हणून बाह्येंद्रिय आणि अंतरेंद्रिय या दोन्हीचा काय झाला पाहिजे, निग्रह झाला पाहिजे. म्हणजे दम म्हणजे उपरमहा. त्यानंतर कर्म, कर्म म्हणजे विधीपूर्वक अग्निहोत्र आदी कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. संन्यास म्हणजे काय, जे श्रौत कर्म जे सांगितले आहे, स्मार्त कर्म जे सांगितले, विधिनिषेधात्मक संज्ञा उपासित यावं जीव अग्निहोत्रम जिव्यात वगैरे जी काय सांगितली कर्म, त्या ठिकाणी नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्य, काम्य 4 प्रकारची कर्मशास्त्राने सांगितली. त्या सर्व कर्मांचा असणारा त्याग म्हणजे कुठल्याच प्रकार म्हणजे संन्यास, सर्व कर्म संन्यास सांगितले त्या ठिकाणी. आता काय करायचं, एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी इतर जे कर्मामध्ये आसक्ती आहे त्या आसक्तीचा पण त्याग आणि कर्मत्याग दोन्ही म्हणजे बही आणि अंत. हे शरीराने सुद्धा करणार नाही, कारण संन्यास घेतल्यानंतर त्याला सगळंच पहिलंच त्याचं असतं, पिंडदान आदी सगळं आहे हे स्वतःच स्वतःच्या हाताने करा. आता नंतर कोणी नाही राहणार, सहे कहा आता एकट्याच आहे, मग कोण करेल, म्हणून स्वतःनेच स्वतःचं सगळं करायचं, रिकामं व्हायचं. म्हणजे अशा प्रकारे काय सांगितलं, या सगळ्या कर्मांचा या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. अग्निहोत्रादी कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. कर्म, कर्म म्हणजे अग्निहोत्रादी शास्त्रविध तप प्रवृत्ती साधन अनुष्ठानाने चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणजे सगळ्याच्या द्वारे काय होतं, ही सगळी जी कर्म आहे त्यांच्याद्वारे काय होतं, तर ह्या सर्वांद्वारे अग्निहोत्रादी शास्त्रविहित तप प्रवृत्ती साधन अनुष्ठानाने ही सगळी जी कर्म जी आहे याच्या अनुष्ठानाने काय होतं, याचा यद्यपि त्यागच सांगितलं आहे, परंतु या ठिकाणी कर्माने अग्निहोत्रादी शास्त्रविहित तपप्रवृत्ती साधन अनुष्ठानाने ही का करायची, तर चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाची उत्पत्ती होते. हे सगळ्या कर्मांच्या द्वारे ज्ञान उत्पत्तीला सहाय्यक आहे. चित्तशुद्धीद्वारा चित्ताची शुद्धी करतात आणि चित्तशुद्धीनंतर एकदा चित्तशुद्धी झाल्यानंतर त्याचा त्याग. प्रथम नाही लगेच सगळं त्याग करून बसायचं नाही, पण पहिल्यांदा सगळं करायचं आहे. नंतर त्याचा एकदा ते परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर म्हणजे उर्वार्क इव बंधनात सांगितलं. जसं भोपळ्याचं जे फळ आहे ते काय होतं, परिपक्व अवस्थेला आल्यानंतर काय होतं, आपल्या आप ते देठापासून जसं बाजूला होतं तसंच आहे. कर्म करत 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 अंतःकरणाची अतिशय शुद्धी झाल्यानंतर ते काय करतं, आपल्या आप कर्माला सोडून देतं, तो सर्व कर्म संन्यास. परंतु तत्पूर्वी ते सगळं करणं आहे. आणि अशा अनुषंगाने अग्निहोत्रादी ते सांगितलं, अग्निहोत्रादी शास्त्रविहित तप प्रवृत्ती साधन अनुष्ठानाने चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाची उत्पत्ती होते. ज्याचे चित्त अशुद्ध आहे अशा पुरुषात जरी ब्रह्माचा उपदेश केला तरी ज्ञान होत नाही. आणि चित्तशुद्धी अपेक्षित, चित्तशुद्धीसाठी कर्म त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि एकदा चित्तशुद्धी झाली किंवा आपल्या आपच उर्वार्क इव बंधनात त्या अनुषंगाने ते आपल्या आप कर्म त्या ठिकाणी गळून पडतात. आणि मग अशा अनुषंगाने मग त्याला काय होतं, अशा पुरुषाला ब्रह्म उपदेश केल्यानंतर काय होतं, तर यथार्थ उपदेश त्याचा काय होतं, उपदेश केल्याबरोबर चित्त तुमचं शुद्ध असल्या बाकी काही करायचं नाही. फक्त काय करतो गुरु, उपदेश तेवढा करतो, तत्त्वमसी. बाकी सगळं तयार असेल, अंतःकरणाची भूमिका तत्क्षणी त्याला तो उपदेश रुजू होतो. आणि नसेल तर मग कितीही करा, पुन्हा 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 त्या ठिकाणी तो येईल. किंवा तो उपदेश जो कला आहे तो विपरीत त्या ठिकाणी सांगेल. इंद्र आणि विरोचनाची असणारी जी कथा आहे ते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सांगेल. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याचे चित्त काय, आणि म्हणून अशा प्रकारे ज्याचे चित्त अशुद्ध आहे अशा पुरुषात जरी ब्रह्माचा उपदेश केला तरी ज्ञान होत नाही. चित्त अशुद्ध असेल तर कधीही ब्रह्मज्ञान त्याला सांगितलं. आपण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे भाषानं, तसं त्या ठिकाणी त्याला किती तरी सांगण्याचा आपण प्रयत्न केला तरी सुद्धा चित्तशुद्धी नसेल. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व अमानित्वादी साधनं जे सांगितले, अमानित्व अदंबित्व अभयम सत्व संशुद्धी, हे सगळं जे काय सांगितलं, दैवी गुणसंपत्ती सात्विक गुणसंपत्ती, हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी अपेक्षित आहे अंतःकरणामध्ये. तरच त्या ठिकाणी उपदेश फलित होणार आहे. नाहीतर मग किती उपदेश केला, जसं आपण म्हणतो कोरड्या याच्यावर पाषाणावर
किती जरी बी आपण त्याचं रोपण केलं तरी ते उगवून येत नाही. तसंच आहे. त्यासाठी काय माती सुपीक करून घेतली पाहिजे. सगळं नांगरणी वखरणी सगळं करून काय करतो आपण, माती अत्यंत सुपीक करून घेतो आणि मग त्याच्यावर बीजारोपण केलं की लगेच काय होतं, ते पीक लगेच छानपैकी निर्माण होतं, बाहेर येतं. त्याप्रमाणेच आहे, त्या अंतःकरण स्वरूपी असणारी ही जी मृत्तिका जी आहे ही काय केली पाहिजे, या सगळ्या गुणांनी अमानित्व अधमभित्व सांगितलं, अभयम सत्व संशुद्धी वगैरे सगळे जे गुणांनी काय केलं, त्याला व्यवस्थित करून घेतली पाहिजे. आणि मग त्याला काय फक्त त्याच्यामध्ये आता बीजारोपण करतात, तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी, बस एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. सुपीक जमिनीमध्ये जसं यथायोग्य पीक चांगलं येतं तसंच येतं. मग जो उपदेश केला आहे तो पचनी पडणार आहे. आणि मग तेच सांगण्याचा प्रयत्न केला की जर काय चित्त अशुद्ध असेल तर, चित्त अशुद्ध असेल तर सांगतात काय, म्हणून अशा ज्याचे चित्त अशुद्ध आहे अशा पुरुषात जरी ब्रह्माचा उपदेश केला तरी ज्ञान त्याला होत नाही. त्याला कितीही सांगा, त्याला जे ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान अपेक्षित आहे, तो उलटं काहीतरी समजेल किंवा ब्रह्मज्ञान त्याला होणार नाही, त्याला भ्रमज्ञान होईल. रामसुखदासजी त्या ठिकाणी म्हणतात, अलग अलग हे सगळ्या जर तुमच्यामध्ये गोष्टी नसतील तर तुम्हाला ब्रह्मज्ञान होत नाही, मग तुम्हाला भ्रमज्ञान होतं. भ्रमज्ञान म्हणजे काय, मग मी ब्रह्म आहे असं स्वतःलाच स्वयं धीरा पंडितम मन्यमाना हा सांगितलं उपनिषदांनी की स्वतःला मी धीर आहे, स्वतःला पंडित समजायला लागतो. मी पंडित आहे, मी धीर आहे, मी ज्ञानी आहे. कोण, हे भ्रमज्ञान झालं त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. मग ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय, हे सगळी जी आहे सांगितलेली साधनं, ती सगळी साधनं त्याच्यामध्ये पाहिजे. तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, अभयम, सत्व, संशुद्धी, हे सगळं त्या अंतःकरणामध्ये असेल तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होईल. आणि ही जर साधनाने तो परिपूर्ण नसेल तर त्याला ब्रह्मज्ञान होणार नाही, मग त्याला भ्रमज्ञान होईल. मग आपल्याला भ्रमज्ञान नको, ब्रह्मज्ञान पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जर चित्त हा, म्हणून असा तो पुरुष आहे की ज्याचे चित्त काय, ज्याचे चित्त अशुद्ध आहे अशा पुरुषात जरी ब्रह्माचा उपदेश केला तरी ज्ञान होत नाही. झाले तर चित्तदोषामध्ये विपरीत ज्ञान होते. तेच सांगितलं आता की जरी वाटलं अरे ह्याला ज्ञान झालं, परत काय झालं, तो स्वतःलाच स्वयं धीरा, स्वतःलाच तो माझा, असे ब्रह्मज्ञानी भरपूर आहेत आता आपल्याकडे. आपल्या आसपास आपण जर पाहिलं तर अनेक आता बघतो नवीन नवीन पंथ उदयाला येतात. त्याच्यामध्ये कोणी डोक्यावर हात ठेवून, कोणी काय सांगून, सगळे तिथल्या तिथं त्याला ब्रह्मानुभव पण करून देतात, अनुभव पण करून देतात, असे पण आहेत. म्हणजे सगळं काय, हे वास्तविक ब्रह्मज्ञान नाही, भ्रमज्ञान आहे. त्या गुरूंना सुद्धा भ्रम झाला आहे, कारण त्यांनी सुद्धा काय यथायोग्य शास्त्रविद त्याचं असणारं अध्यापन जे आहे ते त्यांनी सुद्धा केलेलं नाही. मग त्यांना वाटलं चला आम्हाला 4 लोक म्हणायला लागले हे गुरु हे गुरु, तर गुरु झाले. मग त्या अनुषंगाने मग काय, आता ते स्वयं धीरा पंडितम मन्यमाना, हा स्वतःला धीर पंडित म्हणायला लागले. आणि अशाने काय सगळं जे काय आहे ते कोणालाही ज्ञानाची प्राप्ती नाही. मग काय, पुन्हा येणं जाणंच आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे सगळं पाहिजे. तपो दम कर्म, हे सगळी प्रतिष्ठा आहे. म्हणजे सगळं खालचं जे असणारे ग्राउंड बेसमेंट व्यवस्थित असेल तर वरची इमारत जशी लगेच होणार आहे, तसं हे सगळं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जर, आणि म्हणून अशा पुरुषात जर ब्रह्माचा उपदेश केला तरी ज्ञान होत नाही. झाले तर चित्तदोषामुळे विपरीत ज्ञान होतंय. चित्तामध्ये जो दोष असेल तर काय होतं, ते ज्ञान विपरीत स्वरूपाचं होतं. असं कसं, कुठं आपण पाहिलं, इंद्र विरोचन यांच्या दृष्टांतावरून हेच झालं. ब्रह्मदेवाने दोघांना नेलं त्या सरोवराच्या जवळ, आणि ब्रह्म काय अगदी त्यांना आता त्यांना वाटलं आता लगेच ब्रह्मज्ञान होईल, असं त्यांना वाटलं. परंतु तसं नाही आहे. शास्त्रामध्ये गुरुकडे आल्यानंतर त्या प्रश्न उपनिषद पाहिला, अनेक उपनिषदांमध्ये आपण पाहिलं तर काय सांगतात, गुरु आल्यानंतर वर्षभर इथं नुसती सेवाच करणं आहे, राहणंच आहे, प्रश्न करणंच नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सांगितलं. बाकी काही नाही तुम्हाला करायचं, फक्त सेवा गुरु शुश्रूषा, तेवढ्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्हाला उपदेश आहे. म्हणजे काय, जेव्हा अंतःकरण परिपक्व होईल, हे सगळं कशासाठी करायचं, गुरुसेवा कशासाठी करायची, अंतःकरण शुद्धीसाठी. त्यातनं आणि असं ज्यावेळेस परिपक्व अंतःकरण होईल त्यावेळेस गुरु आपल्याप तुम्हाला उपदेश करतात, तुम्हाला म्हणायची गरज नाही. आणि मग गडबड करत गेले तर दोघांनीही गडबड केली त्या ठिकाणी की नाही करा आम्हाला उपदेश करा. कोणाला ब्रह्माला म्हणतात, कोण इंद्रसुद्धा आणि विरोचनसुद्धा.
आता यांना टाईम अभावात, आता जसं आपल्या सगळ्यांचं असतं, वेळेच्या अभावात आपल्या सगळ्यांना लगेच पाहिजे असतं, इन्स्टंट पाहिजे. मोक्षसुद्धा आम्हाला आता सध्या इन्स्टंट पाहिजे. परंतु याच्यामध्ये प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, जसं गणिताचं आहे, सूत्र टाकल्यानंतर सूत्रामध्ये संख्या भरल्यानंतर ते सूत्र पायरी एक जरी मिस झाली तरी खालचं उत्तर चुकतं आहे. म्हणजे आपण बरोबर ते जसंच्या तसं त्यात हे टाकल्या असं होईल, पुढं ते सूत्र त्याच्यात हे टाकलं की असं होईल, करत 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 शेवटी 5-6 स्टेप झाल्यानंतर शेवटी त्याचं उत्तर सापडतं की हे उत्तर. तसंच हे सुद्धा हेच आहे, हा सुद्धा स्टेपच आहेत. काय काय पाहिजे? विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, ह्या गुणसंपत्ती पाहिजे, खाली अमानित्व पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, कायिक वाचिक मानसिक एकरूपता पाहिजे, सत्य पाहिजे. या सगळ्या सोडत सोडत खाली आल्यानंतर मग मिळणारे फल, त्याचं असणारं उत्तर काय? ब्रह्मज्ञान. याच्यामध्ये कुठे जरी एक स्टेज फेल झाला तरी खालचं उत्तर चुकणार. इन्स्टंट मोक्ष होऊ शकत नाही. त्याच्या ज्या स्टेज आहे त्या स्टेज सगळ्यांना फॉलोच आहे, करणंच आहे, त्याशिवाय अनुभूती नाही तुम्हाला. आणि म्हणून अशा प्रकारे मग केलं तर काय होईल? मग इंद्र आणि विरोचनासारखं काय ते विपरीत ज्ञान घेतील आणि जातील. तो काय म्हणायला लागला तिथं पाहिल्याबरोबर, हे जे आहे त्या ठिकाणी जे बनलेले आहे प्रतिबिंब, ते प्रतिबिंब म्हणजेच ब्रह्म. अरे मीच ब्रह्म आहे म्हणतो विरोचन. गेला देह म्हणजेच ब्रह्म. इंद्र पण त्या अनुषंगाने चालता, पण इंद्र थोडासा असणारा सात्विक बुद्धीमुळे त्याने विचार केला, अरे हा देह ब्रह्म कसं काय होऊ शकेल? ब्रह्मगणे मग विचार करून पुढे गेला तो इंद्र, आणि पुन्हा त्याचा विचार, हे होऊ शकत नाही, देह म्हणजे ब्रह्म होऊ शकत नाही, हा नाशवान आहे, म्हणून पुन्हा आला आणि पुन्हा उपदेश ग्रहण केला त्या ठिकाणी. आता 4 वेळा 5 वेळा उपदेश ग्रहण केल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. असं म्हणून अशा प्रकारे इंद्र आणि विरोचनांच्या दृष्टावरून हे सिद्ध झाले. या जन्मात अथवा पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये, एक नाही म्हणून बहुनाम जन्मनामध्ये सांगितलं. ज्ञानवान माम प्रपद्यते. लगेच या काय जन्म आला आणि लगे विवेक वैराग्य घेतलं, विवेक चुडामणी शिकलं, हे शिकलं, गीता शिकली आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, असं होत नाही. गीता काय म्हणते? बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, तो ज्ञानी मला प्राप्त करून घेतो. कसं? वासुदेव सर्वंच महात्मा सुदुर्लभ सांगितलं, सर्वत्र एकच वासुदेव आहे. अशा प्रकारे ज्याची चित्ताची वृत्ती झाली तो महात्मा अत्यंत सुदुर्लभ, अत्यंत दुर्लभ स्वरूपाचा सांगितलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे हे ह्याच्यासाठी काय एका जन्मामध्ये नाही, जन्मजन्मांतरी सांगितलं. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. काहीतरी अनंत जन्माचं त्याचं पुण्य ज्यावेळेस असतो तेव्हा अत्यंत शुद्ध अशा घरामध्ये, योग्यांच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो आणि तिथनं पुढं त्याची साधना चालू होते. म्हणजे आपल्याला एका याच्यात म्हणजे या जन्मातच संपायचं, अनेक जन्मांचं असणारं पुण्य आहे. आता आपलं सुद्धा अनेक जन्मांचं पुण्य आहे म्हणून आपल्याला हे श्रवण सुख आहे किंवा जे सांगतोय सगळं काय काहीतरी पुण्याचा परिपाकवत आहे, त्या ठिकाणी काहीतरी पुण्य आहे म्हणून हे सगळं ऐकतोय, हे सगळं श्रवण करतोय, सगळं सांगतोय, काहीतरी आपलं पुण्य त्या ठिकाणी फलित झालेलं आहे. बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आहोत. अलग त्या अनुषंगाने ते सुकृत असल्यामुळे त्याच्याशिवाय या मार्गावर कोणी येत नाही. म्हणून तेच सांगण्याचा प्रयत्न केला. या जन्मात अथवा पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये तप प्रवृत्ती साधनाने ज्यांचे अंतःकरण अत्यंत निर्मळ झालेले आहे, या अनेक जन्मामध्ये केलेली जी साधना आहे त्या साधनेचं असणारं फलित आहे. ते फलित काय? अंतःकरण अत्यंत निर्मळ झाले आहे. याचा अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे, कोमल शुद्ध अगदी नवनीताप्रमाणे झालेला आहे. त्या पुरुषास यथार्थ ज्ञान होते. यास अनेक प्रमाणभूत वचनाने अशा प्रकारे ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्यालाच त्या ब्रह्मपदाचं काय होतं? यथार्थ ज्ञान त्यालाच प्राप्त होतं. त्याकरता काय सांगितलं? अनेक प्रकारचे त्या ठिकाणी शास्त्र वचनं सांगितलेली आहेत. काय सांगितलं? यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिताक्षरतः प्रकाशन्ते महात्मनः ज्ञानं उत्पाद्यते पुंसां क्षयात् पापस्य कर्मणः. ज्ञान कधी उत्पन्न होतं? क्षयात् पापस्य कर्मणः. ज्या क्षणी संपूर्ण पाप क्षीण होऊन जातात, नष्ट होतात, त्याच क्षणीच त्या ठिकाणी त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे अशा प्रकारे आणि म्हणून अशा प्रकारे सगळं जे ज्ञान आहे ते त्याला काय? गुरुकडून किंवा त्याचा असणारा अंतःकरण ज्यावेळेस शुद्ध होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आपल्या आप
घडून येतात, करायची गरज पडत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ते ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. इति शब्द उपलक्षणार्थ आहे. मग इति शब्द काय ते आहे जो इति शब्द कर्म इति प्रतिष्ठा. कर्म इति शब्दाने बाकी सुद्धा नुसतं एवढंच नाही, तपो दम कर्म एवढंच नाही, तद व्यतिरिक्त म्हणून इति शब्द काय उपलक्षणार्थ आहे. मग त्याने काय अमानित्व अदंबित्व वगैरे साधने यांचे ग्रहण करावे. नुसतं इति शब्दाने काय इतर जे काय सांगितले गीतेनी किंवा इतर जी काही शास्त्राने साधनं सांगितलेली आहेत त्या साधनांचं इति शब्दाने ग्रहण करा. मग अमानित्व आहे, अदंबित्व आहे, अहिंसा आहे, अभयम आहे, सत्य आहे, अशा प्रकारची जी सात्विक गुणसंपत्ती आहे, दैवी गुणसंपत्ती आहे, ती दैवी गुण सात्विक गुणसंपत्ती ती इति शब्दाने ग्रहण करावी. आणि म्हणून अशा प्रकारे प्रतिष्ठा त्याच्यानंतर प्रतिष्ठा शब्द तर कर्मे ते प्रतिष्ठा म्हणजे पादाप्रमाणे ही साधने आहे. पादाप्रमाणे जसे पाय आपले जे आहेत काय तर ज्याप्रमाणे मनुष्याचे पाय बळकट असले म्हणजे तो सर्व व्यवहार करण्यास समर्थ होतो. ज्याप्रमाणे म्हणजे आपले पायातली शक्ती गेली की आपण म्हणतो मनुष्य संपला. आपण काय म्हणतो वृद्धत्व कुठनं येतं मनुष्यामध्ये. वृद्धत्व आलं मी वयस्कर झालो, मी वृद्ध झालो, मी म्हातारा झालो हे माणसाला कधी कळायला लागतं. पहिला माणूस म्हणतो काय म्हणतो हात गळले नाही तर पाय गळले म्हणतो. जीवनामध्ये सुद्धा आपण पाहिलं आपल्या आसपास. म्हणून जे म्हातारपण आहे किंवा वृद्धत्व जे आहे हे आपल्या पायाकडनं आपल्याकडे येतं. पहिले पाय गळतात आपल्या. आपण म्हणतो पाय गळून गेले आता काही नको बाबा, कुठं जायला नको, एका ठिकाणी बस आता बस म्हणजे समजायचं. पायातली शक्ती जायला लागली की समजायचं आपण वृद्ध अवस्थेकडे निघालो. मग पाय बळकट ठेवायचे. मग पायावर आपण जे कुठली गोष्ट आपण तो त्याच्या पायावर उभा आहे. जो आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहे त्याला बाकी कोणाची गरज पडत नाही. तसं इथे सुद्धा हे सगळे काय शम दम तप हे सगळे त्याचे काय पाद आहेत. पाद म्हणजे त्याचं बळकटी आहे. हे असेल तरच म्हणून तेच सांगितलं प्रतिष्ठा म्हणजे पादाप्रमाणे ही साधने आहे. ज्याप्रमाणे मनुष्याचे पाय बळकट असले म्हणजे तो सर्व व्यवहार करण्यामध्ये समर्थ होतो. जसं मनुष्याचे काय पाय बळकट असले तो काही करण्यास समर्थ होतो. त्याप्रमाणे काय तपप्रभृती साधने बळकट असली म्हणजे ब्रह्मविद्या प्रतिष्ठित होते. त्याचप्रमाणे हे सगळी साधनं आपल्यामध्ये असली नाही तर तप दम कर्म अमानित्व अदंबित्व हे सगळे असले किंवा काय ते ब्रह्मविद्या त्या ठिकाणी प्रतिष्ठितच होते. म्हणजे त्या ठिकाणी त्याला प्राप्तच होते. काही संशय करायचा नाही होते का नाही म्हणून. परंतु यासाठी काय हे सगळी पूर्वपीठिका त्याची तयार पाहिजे. ब्रह्मविद्या प्रतिष्ठित होते. शिक्षादी षडंगाने युक्त ते 4 वेद ते कर्म ज्ञान प्रकाशक आहे. शिक्षादीची षडंग वेद आहे. शिक्षाकल्प वगैरे ते सांगितलेली ही काय ही सगळी कर्म आणि ज्ञान प्रकाशक आहे. त्याच्यामधून दोन्ही सांगितलं. त्या ठिकाणी काय कर्म उपासना आणि ज्ञान वेदामध्ये जी तीन प्रामुख्याने घटक सांगितले. काय कर्म मार्ग सांगितला, दुसरा उपासना मार्ग सांगितला आणि तिसरा ज्ञानमार्ग सांगितला. हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. ज्ञानमार्ग म्हणजे उपनिषद विद्या, ब्रह्मविद्या म्हणजे त्या ठिकाणी असणारी ती ज्ञान. त्याला म्हणतो आपण आरण्यक. अरण्यामध्ये जाऊन शिकण्याची विद्या आरण्यक म्हणून सांगितलं. म्हणून ही सगळी जी आहे हे कर्म आणि ज्ञान दोन्ही सांगितलं. कर्मकांड सुद्धा पहिल्यांदा अथा तो धर्म जिज्ञासा या अनुषंगाने कर्मकांड सांगितलं. अथा तो ब्रह्म जिज्ञासाने आणि ज्ञानकांड सांगितलं. अशा प्रकारे हे सगळं कशाने सांगितलं वेदामध्ये हे सगळे. म्हणून तेच सांगितलं त्यांनी काय षडंगादी शिक्षादी षडंगादी युक्त असे जे 4 वेद ते कर्म आणि ज्ञान प्रकाशक आहे. शिक्षादी अंगे त्या वेदांच्या रक्षणाकरता उपयुक्त आहे. निस्ताच वेद नाही, शिक्षासहित वेद. शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिष आणि व्याकरणासहित म्हणून 6 महिने सांगितलं. शास्त्राने त्याचा अध्ययन कालावधी असा आहे उपाकर्म ते उपाकर्म. 6 महिने वेदाचा अध्ययन. उपाकर्म म्हणजे श्रावणीला उपकर्म. श्रावणी कधी येते श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला श्रावणी म्हणतात. तिथं आपण यज्ञोपविधा आधी त्या ठिकाणी बदलून काय करायचं तेपासून पुढचे येणारे 6 महिने जे आहे फक्त पाठांतर करायचं. मंत्र पठण भाग आहे त्याच्यामध्ये फक्त, बाकी काही त्याच्यामध्ये करायचं नाही. त्याच्यानंतर पुन्हा एक श्रावणी येते 6 महिन्यात. त्याच्यानंतर अंगांचं अध्ययन सांगतं. शिक्षा कल्प निरुक्त छंद असा अध्ययन. असं म्हणजे मंत्रपाठ आणि अंगांचं असणारं अध्ययन असं दोन्ही मिळून जेव्हा तो परिपूर्ण होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो वेदमूर्ती. म्हणजे त्याला आता काय सांगलं वेदासहित अंगांचं ज्ञान झाल्यानंतर त्या मंत्राला नक्की काय सांगायचं आहे तिथं हे त्याच्या लक्षामध्ये येतं. आणि म्हणून ते काय म्हणून शिक्षा जे अंग आहे हे कशासाठी आहेत वेदाच्या रक्षणाकरता. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय होतो
हे सगळं त्या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे वेदांच्या रक्षणाकरता उपयुक्त आहे, म्हणून त्यांनाही प्रतिष्ठित्व आहे. अथवा प्रतिष्ठा शब्दाने पादाची कल्पना केली असल्याने 4 वेद 6 अंगे अथवा प्रतिष्ठा या शब्दाने पाद म्हणजे चरणांची कल्पना केल्यामुळे 4 वेद 6 अंगे हे सगळं काय आणि इतर शिरप्रवृत्ती अवयव समजावे. या पक्षात प्रधान जे वेद त्यांचे ग्रहण झाले की अंगांचे ग्रहण आपोआपच होते. आणि अशा प्रकारे सगळं काय सगळी जी आहे वेदांग त्याने काय होते सगळे काय समजावे त्या ब्रह्मविद्येचे पाद चरण समजावेत. त्यानंतर आणि म्हणून अशा प्रकारे यांचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचे काय चरण स्थिर होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पायामध्ये शक्ती जसं म्हणतो आपण निर्माण होते तसं चरणामध्ये शक्ती निर्माण झाल्यानंतर शरीर उभं राहणं आपण काही करू शकतो. तसं हे व्यवस्थित असली तुमची तपादी साधनं की तुम्हाला मग ब्रह्मविद्या प्राप्त करणं अत्यंत सहज होणार आहे पुढं. आणि म्हणून त्यानंतर सत्यमायतनम त्यानंतर आहे सत्यमायतनम. सत्य काय त्याची प्रतिष्ठा अस्तित्व राहणे. सत्यम आयतनम सत्यम सत्य म्हणजे यथार्थ भाषण कायिक वाचिक मानसिक एका स्वरूपानेच राहणं म्हणजे सत्यता. तेच सांगितलं म्हणजे सत्य म्हणजे यथार्थ भाषण हे ब्रह्मविद्येचे मुख्य प्रतिष्ठास्थान आहे. आणि सत्य जे आहे हे ब्रह्मविद्येचं मुख्य प्रतिष्ठास्थान आहे. नंतर आमयिता अकौटल्य हे सत्य शब्दाने पर्यावाचक शब्द आहे. त्या म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये खोटं पण नसताना अकौटल्य कुटिलता नसावी. सत्य बोलत असताना सुद्धा कुटिलता मनामध्ये नसावी. त्याचे आता उदाहरण सांगता येईल पण आता वेळ जाईल तिथे. आणि म्हणून कौटिल्य असे सत्य शब्द अनेक पर्यायवाचक शब्द आहेत. म्हणजे वाणी शरीर मन यांचा सरळपणा. मनस्यैकम वचस्यैकम कर्मण्येकम महात्मा हा सांगितलं. महात्मा कोणाला म्हणावं. महात्मा त्याला म्हणतो कायिक वाचिक मानसिक एक समान असतो. जे मनात आहे तेच वाचेवर आहे, जे वाचेवर आहे तेच कर्मामध्ये आहे. अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक एक समानता ज्याची असते तो महात्मा. आणि कायिक वाचिक मानसिकमध्ये काय भेद आहे. मनात एक बोलेल एक करेल एक याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतच असतो. ते सगळे ते दुरात्मना सांगितले शास्त्राने. त्यांना ब्रह्मविद्येची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे वाणी शरीर मन यांचा सरळपणा असलेले जे निष्कपट साधू सांगितले त्या साधू त्यांचे ठिकाणीच ब्रह्मविद्या सुस्थिर होते. जे महात्मा आहेत अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक एक भावाने राहतात. खोटं बोलत नाही. जे मनामध्ये आहेत तेच मुखाने बोलतील. जे मुखाने बोलतील ते कर्माने करतील. कुठेही प्रकारचे कुटिलता ज्यांच्या जीवनामध्ये नाही ते सगळे साधू वृत्तीचे. आणि अशा जे साधू वृत्तीचे लोक आहेत सज्जन आहेत साधक आहेत त्यांना ब्रह्मविद्या लगेच त्यांच्यामध्ये प्रतिष्ठित होते. म्हणजे त्यांना ब्रह्मविद्येचं लगेच उपदेश स्थिर होतो त्यांच्यामध्ये. आणि म्हणून त्या निष्कपट साधू त्यांच्या ठिकाणी ब्रह्मविद्या सुस्थिर होते. त्यांच्यामध्येच ब्रह्मविद्या त्यांना प्राप्त. जे आसुर प्रवृत्तीचे आहे असुरी प्रवृत्तीचे दुसऱ्यांना त्रास देणं खोटं बोलणं लुबडणं हिंसा करणं अशा प्रकृतीचे आहेत मायावी प्रकृतीचे आहे ते सगळेच्या सगळे ब्रह्मविद्येचे अनधिकारी. ते सगळेच्या सगळे ब्रह्मविद्येसाठी अधिकारी हे कोणीही नाही. आता आपण बघायचं आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. ना येषु चिन्ह अमृतम न च माया चेती. इतर साधनांपेक्षा सत्याचे स्वतंत्र महत्त्व आयतन शब्दाने सांगितले. इतर सगळी साधनं आहेत सांगितलेली परंतु त्यापेक्षा सत्य विशेष आहे. सत्य सर्व प्रतिष्ठितम म्हणून सांगितलं मग अशी पहिल्यांदा. सत्यामध्ये संपूर्ण जे जगत आहे हे कुठं प्रतिष्ठित झालेलं आहे सत्याची ताकदच ठेवली. म्हणून सत्य याला काय केलं या तप दम कर्म याच्यापासून सत्याला वेगळं केलं. कारण सत्याची असणारी ताकद ही विशिष्ट असल्यामध्ये सांगितलं. इतर साधनांपेक्षा सत्याचे स्वतंत्र महत्त्व आहे. त्याचा एक वेगळं महत्त्व. हे सगळे तुम्ही या पण भाऊ किंवा दादा तू या बाजूने ये म्हणजे तो त्यांच्या आले तर एकत्र परंतु एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्यातलं आपण वेगळं स्थान देतो. तसं हे सगळं अपेक्षितच आहे परंतु यांच्यामध्ये सत्य विशेष आहे.
म्हणून त्याला वेगळं स्थान, म्हणून सत्यमायतनम तो वेगळ्या शब्दाने सांगण्याचा प्रयत्न केला. इतर साधनांपेक्षा सत्य स्वतंत्र महत्त्व आयतन शब्दाने दाखवले आहे. सर्व साधनांमध्ये सत्य हे श्रेष्ठ आहे. सगळी जी साधना आहे त्या साधनांमध्ये श्रेष्ठ साधन काय तर सत्याची साधना सर्वात श्रेष्ठ आहे. कसं बरं? अश्वमेध सहस्रंच सत्यंच तुलयाधृतम अश्वमेध सहस्रंच सत्यमेकं विशिष्यते. हजारो अश्वमेध करून आणि सत्य या दोघांना म्हणजे हजारो अश्वमेध केलेला आणि सत्य बोलणारा त्या दोघांना जर एका तराजूत ठेवलं तर काय होतं? अश्वमेध सहस्रंच सत्यमेकं विशिष्यते. जो सत्याचं जे पारडं आहे सत्याचं पारडंच काय होतं? जड राहतं. म्हणजे अशा प्रकारे सत्यम सर्वे प्रतिष्ठित, सत्यामध्ये सर्व प्रतिष्ठित असल्यामुळे तप दम कर्म त्याच्या अनुषंगाने अमानित्व अधम्मित्व हे सगळं पाहिजे आणि या सगळ्यांचा आधारभूत सत्यसुद्धा पाहिजे. असं जे आहे सर्व गोष्टींना या सर्व गुणांना जो आपल्या अंतःकरणामध्ये आत्मसात करतो त्याला त्या ब्रह्मविद्येची प्राप्ती होते. अन्यथा त्या ब्रह्मविद्येची प्राप्ती होऊ शकत नाही असं स्पष्टतया या मंत्रामध्ये सांगून शेवटच्या मंत्रामध्ये 9व्या मंत्रामध्ये त्याची असणारी फलश्रुती. मग काय होतं? अशा प्रकारे ब्रह्मविद्या प्राप्त केल्यानंतर काय होतं? यो वा एतामेवं वेदापहत्य पाप्मानम् अनन्ते स्वर्गे लोके जे ये प्रतिष्ठते प्रतिष्ठती. अशा प्रकारे जो ती निश्चयपूर्वक उपासनांना जाणतो ती ब्रह्मविद्या प्राप्त करतो त्याचे सर्व पाप जे आहे ती पाप क्षीण होतात आणि ते क्षीण झाल्यानंतर अनंत महान असा जो स्वर्गलोक आहे म्हणजे तो परमेश्वराचा असणारं दिव्यधाम आहे, परमधाम आहे. त्या स्वर्ग शब्दाने परमधाम दिव्याचं परमभगवंताचं त्या दिव्य परमधामाला तो प्राप्त करून पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. ही असणारी याची फलश्रुती या ठिकाणी सांगितलं. म्हणून त्याच्या असणाऱ्या अर्थ आचार्य सांगतात. शेवटच्या 9व्या मंत्रामध्ये ब्रह्मविद्येचं फल सांगून उपसंहार केला आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं फल सांगितलं आणि फळ सांगून काय केलं? त्याचा उपसंहार केला. काय? केनेशितम इत्यादी मंत्रांनी जी ब्रह्मविद्या गुरूंनी शिष्याला सांगितली की सुरुवात झाली केनेशितम पतितम प्रेषितम मनः तिथून सुरुवात करून जी विद्या काय झालं? ब्रह्मविद्या गुरूंनी शिष्याला सांगितली. जी ब्रह्मविद्या या सगळ्या उपनिषदांच्या द्वारे ही 4 खंड आहेत. त्या 4ही खंडांच्या द्वारे जी उपनिषद विद्या काय गुरूंनी शिष्याला सांगितली, जी ब्रह्मविद्या गुरूंनी शिष्याला सांगितली त्या विद्येचे फल पूर्वी तरी सांगितले असले जरी पूर्वी त्याच्यामध्ये मध्ये त्या मंत्रांच्या द्वारे त्याचं फळ सांगितलं तरी सुद्धा तथापि शेवटी उपसंहार केला आहे. परंतु शेवटी सगळ्याचा शेवटी काय? उपसंहार. म्हणून तिथं सुद्धा गीतेने काय सांगितलं? दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी उपसंहार करून टाकला. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः सशांतीम अधिगच्छति. तो शांतीला प्राप्त होतो. म्हणजे ज्याला जीवनामध्ये शांती प्राप्त करून घ्यायची असेल त्याने भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. गीतेचं प्रयोजन काय? शांतीम प्राप्नोती. जीवनामध्ये शांती अपेक्षित असेल तर गीतेचं असणारा अध्ययन ही झाली त्याची फलश्रुती. आणि म्हणून त्या ठिकाणी संपला विषय. पुढं कर्माधी मार्ग ते त्यानंतर येणार कर्म आहे. तर ज्या मार्ग आहे त्या मार्गात कशा प्रकारे कर्म करायचं, कशा प्रकारे ध्यान करायचं, कशा प्रकारे भक्तियोग करायचा हे दाखवण्याकरता दिलं. पण मूल दुसऱ्या अध्यायामध्येच. पहिल्या अध्यायामध्ये असणारा अर्जुनाचा प्रश्न, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा असणारं उत्तर, प्रश्न आणि उत्तर विषय संपला. नंतर त्याचा असणारा प्रत्येक विषय जो आहे, प्रत्येक योग आहे त्याचं विशेष व्याख्यान त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं शांतीमध्ये गच्छती. तसं इथे सुद्धा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्त जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही उपनिषद विद्या म्हणून हिला ब्रह्मविद्या सांगितली. अथवा अध्यात्मविद्या विद्यानाम. सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी ही अध्यात्मविद्या. कारण का? या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्त करून देणार, आनंद प्राप्त करून देणारी आहे. की जो आनंद विषयांमध्ये नाही स्वस्वरूपामध्ये. कस्तुरी मृग जो आहे तो वास कुठे आहे? कस्तुरी मृग आहे. कस्तुरी कुठे? त्याच्याजवळच आहे, बाहेर नाही आहे. परंतु त्या वासासाठी काय करतो? तो सगळीकडे फिरतंय ते हरी. तसं आपलं जय जय सुसंवेद्य स्वरूप असणारा आत्मतत्व या ठिकाणीच आहे. ते कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचं.
तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं, तो आनंद इथे नाही. तो आनंद आपण काय करतोय, विषयांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारे विषयांमध्ये ज्यावेळेस तो आनंद आपल्याला शोधतो, मग तो विषयांमध्ये आपल्याला मिळत नाही म्हणून आपण उदासीन, म्हणून आपण दुःखित आहोत. तो आनंद त्या ठिकाणीच जर पाहण्याचा प्रयत्न केला, अरे तो बाहेर नाहीये, विषयांमध्ये नाही, अंतस्थात्मानम अजम न दृष्टा, याच ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तो आनंद आपल्याला त्याच ठिकाणी प्राप्त होणार. आणि ज्या वेळेस तो आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल, मग पुन्हा पुन्हा त्याला दुःख मिळणार नाही. म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती सांगितली, कायम स्वरूपी रामबाज इलाज ज्याला म्हणतो तो. आणि म्हणून अशा प्रकारे का सर्व विद्यांमध्ये तथापि फल पूर्वती सांगितले, तथापि शेवट उपसंहार केला. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी जी आत्मविद्या, ती जो आत्मसात करतो, अशा प्रकारे सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या ही आत्मविद्या. आणि म्हणून अशा प्रकारची सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी जी आत्मविद्या, ती जो आत्मसात करतो, अशा आत्मविद्या जो आपल्या आत्मसात करतो म्हणजे तिला प्राप्त करून घेतो, तो का तो सर्व संसार बीजांचे जे अज्ञान त्याचा विनाश करून अविनाशी असा जो स्वर्ग, तो संपूर्ण जे अज्ञान स्वरूप जे बीज आहे, हा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करते, काही ठेवत नाही, सगळ्याचं भस्म करून टाकतो. आणि काय करतो, त्या आत्मसात करतो तो सर्व संसार बीजाचे जे अज्ञान त्याचा विनाश करून अविनाशी असा जो स्वर्ग म्हणजे सुखस्वरूप जे ब्रह्म तत्स्वरूप होतो. आणि अशा प्रकारे तो ब्रह्मलोकाला प्राप्त होता. तो त्या ठिकाणी तो ब्रह्मभावालाच प्राप्त होऊन जातो. ज्या ठिकाणी स्वर्ग म्हणजे स्वर्गलोक असा अर्थ नाही, तो ब्रह्मस्वरूप पुरुष पुन्हा जन्मास येतो, भगवंताचं परमधाम आहे. कधी ब्रह्मस्व प्राप्ती आहे, ती ब्रह्मप्राप्ती ब्रह्मविद ब्रह्मैव होती. या न्यायाने त्याला ती ब्रह्मप्राप्ती जीवनामध्ये प्राप्त होते. आणि अशा प्रकारे ज्याला आपल्या जीवनामध्ये ते ब्रह्मज्ञान प्राप्त होतो, तो काय, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं, परमेश्वराचं ते परमधाम. तिथे गेल्यानंतर त्याला पुन्हा जन्म आणि मरणरूपी हे जे चक्र आहे, संसाराचं चक्र, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, असे संसार चक्र आहे. संसार चक्रामध्ये तो पुन्हा येतो. म्हणून संसार चक्रातून बाहेर जाऊन अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती, स्वस्वरूपाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर गीता उपनिषद ब्रह्मसूत्राच्या आदी द्वारे जी ब्रह्मविद्या सांगितलेली आहे, ती ब्रह्मविद्या आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. असा असणारा सारासार या केन उपनिषदाचा असणारा अर्थ. आणि अशा प्रकारे हे असणारं केन उपनिषद या ठिकाणी संपूर्ण होत आहे. ती केन उपनिषद चतुर्थ खंड समाप्त असा असणारे चौथं खंड या ठिकाणी केन उपनिषदाचा पूर्ण करून उपनिषदसुद्धा या ठिकाणी थांबत आहे किंवा आपण संपवत आहोत. अशा प्रकारे असणारे ईश केन दोन उपनिषद आणि त्या दोन उपनिषदांबरोबर असणारी श्रीमद भगवद्गीता या ठिकाणी आपण काय केली, परिपूर्ण या ठिकाणी आपण केली.